लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत वर्धा जिल्ह्यातील पवनूर या गावातील एक लहानू भक्त आहेत आणि त्यांना जे काही श्री संत लहानूजी बाबांचे अनुभव आलेले आहेत ते अनुभव आपल्या लहानूजी स्वानुभवला ते सांगणार आहेत. काका जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी बाबा. सर्वात आधी तुमचं संपूर्ण परिचय द्या. मी दिलीप पुरुषोत्तमराव कुकडे, राहणार पवनूर, तहसील जिल्हा वर्धा. तर तुमच्या जीवन प्रवासात श्री संत लहानूजी बाबांचे तुम्हाला जे काही अनुभव प्रसंग आले सुरुवातीपासून दर्शनापासूनचे, तर ते संपूर्ण अनुभव तुम्ही सांगा आता थोडक्यात. तर आमचे लहानूजी महाराज हे आमच्या वडिलांचे गुरु होते. बरं. आणि लहानपणी आम्हाला ते तिथे आई बाबा आमचे घेऊन जायचे. हो. एकदा तर असा प्रसंग झाला की आमच्या घरचा स्वयंपाकसुद्धा तिथे होता. बरं. आणि स्वयंपाक झाल्यानंतर बाबा वगैरे आम्हाला हात धरून तिथे न्यायचे. तर एक बरेचदा असं झालं की आम्हाला काही वेळा कळालं नव्हतं ते बोलायचे ते, पण आमचे बाबा सांगायचे का ते स्वतः बोलतात पण आपल्या मनातलं ओळखतात. हो. तर त्यांची भाषा आम्हाला थोडीशी माझ्या कानावर आहे का रे लहान्या कायले घाबरा लागते, होते सारं बरोबर. पण जे आपल्या मनात विचाराचे म्हणजे प्रापंचिक म्हणा, अडचणी म्हणा, तर हे त्या बोलून दाखवायचे. तर आम्हाला तेव्हापासून ते कळायला लागलं. तर आम्ही बरेचदा असं लहानूजी महाराजाच्या दर्शनाच्या निमित्तानं तिथे जात होतो. आणि आता लेटेस्ट म्हणजे या सोमवारला, श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारला सुद्धा मी भजनांच्या सोबत तिथे गेलो. मला तिथे आठवण झाली का ते त्यांची जी जागा आहे, ते कविलूचं घर, तेच एक खोली, ते जुनं जसं होतं अगदी तसंच दिसलं मला. आणि तसंच आहे अजून. त्याच्यामुळे अधिक आनंद झाला का बा लहानूजी महाराजाची एकदम मूर्ती आमच्या डोळ्यासमोर आली का सहज बसायचे, पंगत मारून नाही राहायचे कधी. आणि असं प्रत्यक्ष बोलताना म्हणजे आपल्या मनातलं बोलत असल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होऊन जायची का महाराज तर आपल्याच मनातलं बोलते बा, मग आपल्याला त्याचा गेस येऊन जायचा. त्याच्यामुळे आपली श्रद्धा बसायची. आणि एकदा तर आम्ही असं ठरवलं होतं, आमच्या बाबाजीने विहीर खांदायची आहे म्हणे आपल्याला. तर आम्ही दर्शनाला गेलो तर बाबाजी म्हणे तू म्हणतं तिथंच खांदणार आहे म्हणे, तिथं निंबाचं झाड आहे म्हणे, तू तर तुझ्याच शेतात आहे म्हणे. म्हणजे अशा गोष्टी आम्हाला अजूनही ज्ञात येतात का तिथं खांदल्याबरोबर तिथं 7-8 हातावरच पाणी लागलं. असं काय म्हणजे तुमच्या वडिलांनी जे ठरवलं होतं तोच कौल दिला महाराज? तोच कौल महाराजांनी दिला. अजूनही ती विहीर आहे? विहीर आहे अजूनही. आता 1 महिना झाला मी ते शेत विकला आहे. हो काय? दुसऱ्याला. हो. बरोबर. पण बांधून आहे सर्व, पण ते बोलायचे तसंच व्हायचं. म्हणजे माझी आई खूप आजारी राहायची त्या काळामध्ये. आणि माझ्या आईचं माहेर होतं अमरावतीचं. त्याच्यामुळे माझे वडील खूप परेशान होते, कारण का 20-25 वर्षे आजारी होती. तर आम्ही लहानूजी महाराज तिथे गेल्यानंतर लहानूजी महाराजच म्हणायचे कायले रे ऑपरेशन करावं लागते, होते ना बरं, कायले घाबरतं, होते बरं, चांगले दिवस येतात, हिंमत नको सोडू. बस असा संकेत जो मिळायचा तर आम्ही तो संकेतच घेऊन वापस यायचो. त्याच्यामुळे आम्हाला हिंमत राहायची. आणि घडाचं तसंच पिरियड व्हायचा तो जो काही अडचणीचा होता, तकलिफीचा होता, पण कोणी ना कोणी भेटून जायचं, चांगले डॉक्टर भेटायचे. त्यावेळेस अमरावतीला फेमस डॉक्टर सिव्हिल सर्जन होते चेंडके म्हणून. असं काय? त्यांच्या हाताखाली आमची आईची ट्रीटमेंट होती. इरविन दवाखाना म्हणून होता, गव्हर्नमेंट दवाखाना. तर ते त्याच्यामुळे आम्हाला हिंमत एकच होती का बा आहे महाराज तर आपल्याला सर्व पाठीशी आहे म्हणून आम्हाला त्याची खूपच हिंमत होती. म्हणून आम्ही आताही मी मागच्या श्रावण महिन्यातल्या पण पहिल्या सोमवारी गेलो आणि जेव्हा केव्हा वेळ मिळाला तर जातो. तर तिथे आता एक तुम्हाला संस्थांच्या संदर्भात सांगतो की अलीकडेच एक लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य वास्तू बांधकामाचं कार्य संस्थांना हाती घेतलेलं आहे. त्याचा एक ग्राउंड फ्लोअरचा तळमजला हा पूर्णत्वास आलेला आहे. आणि तिथेच आता प्रत्यक्षात प्रसादालय सुरू सुद्धा झालं. भविष्यात तिथे एकंदरीत 3 मजली इमारत ती होणार आहे. म्हणजे मेडिटेशन हॉल होणार आहे आता नेक्स्ट फर्स्ट फ्लोअरला. आणि त्याच्यानंतर जे दूरदूरून भक्त येतात राहण्याकरता तर त्यांच्या राहण्याची गैरसोय होते आहे आता. म्हणजे उत्सव जे 2 उत्सव असतात 6 मई, रक्षाबंधनचा आणि शिवरात्रीचा, ह्या 2 उत्सवामध्ये पुण्यतिथी आणि जयंतीची, तर अक्षरशः लोकांना रूमा भेटत नाही. एका रूमामध्ये 10 लोकांना तिथे नाईलाजानं राहावं लागतं. बरोबर. तर हे गैरसोय होऊ नये याकरता एक मोठी वास्तू तिथे तयार होत आहे. तर मी तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहानू भक्तांना एक अशी विनंती करतो की फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती
हो. या संस्थांनी हाती घेतलेल्या उपक्रमाकरता सुद्धा आपण हातभार लावावा अशी एक विनंती करतो. आणि तुम्ही थोडक्यात का होईना जे अनुभव प्रसंग तुम्ही सांगितले तुमच्या जीवनात घडलेले, याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, धन्यवाद. जय लहानूजी बाबा. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय.